दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारतातील आद्य नगरे, भारतातील आद्य सांस्कृतिक शहरे किंवा नगर या संदर्भात चर्चा करणार आहोत. या भागामध्ये आपण हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य, नगर आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था व नगरांचा ऱ्हास या मुद्द्यांची चर्चा ही या प्रकरणामध्ये करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य पाहताना नागरी हडप्पा संस्कृतीची जी बीजं आहेत ती बलुचिस्तानातील मेहरगड येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये आढळतात. याचा उल्लेख हा आपण मागच्या तासामध्येही केलेला आहे. यामध्ये फ्रँक्वा जेरिस आणि रिचर्ड मेडो या पुरातत्व अभ्यासकांनी मेहरगड या ठिकाणी जे उत्खनन केलं त्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत त्या संस्कृतीला टोगाओ संस्कृती असं देखील म्हटलं जातं किंवा ही संस्कृती टोगाओ संस्कृती या नावाने देखील ओळखली जाते. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, पंजाब, पाकिस्तान, कुणाल, भिराणा, फरमाणा इत्यादी स्थळांच्या उत्खननात आढळले आहेत. वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सन पूर्व 1500च्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी होता. परंतु त्या आधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती ही पुढे आलेली नाही. त्यामुळे इसवी सन 1921मध्ये हडप्पा आणि मोहनजोदाडो हडप्पा आणि 1922मध्ये मोहनजोदाडो या ठिकाणी उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सन पूर्व 1500च्या आधीचा भारताचा इतिहास हा सांगता येत नव्हता किंवा सांगितला जात नव्हता. तर हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास हा इसवी सन पूर्व किमान 3000 ते 3500 पर्यंत सांगितला जातो. त्या काळात भारतीय उपखंडात अफगाणिस्तानपासून ते महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून ते हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती ही अस्तित्वामध्ये होती आणि त्या संदर्भातली माहिती ही पुढे आलेली आहे. ही संस्कृती प्रामुख्याने कांस्ययुगीन संस्कृती होती. या संस्कृतीचे 2000हून अधिक स्थळे ही प्रकाशात आलेली आहेत. यामध्ये हडप्पा, मोहनजोदाडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी यासारख्या विस्तृत नगरांच्या उत्खननातून
प्रकाशात आलेले अवशेष हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देणारे आहेत. या नगरांचा इतिहास हा प्रामुख्याने 3 कालखंडामध्ये विभागलेला आहे. पूर्व हडप्पा संस्कृती काळ, त्यानंतर प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ व उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. या 3 टप्प्यांमध्ये प्रामुख्याने या संस्कृतीचे कालखंड किंवा कालमापन केले जाते. ही नगरे वसवणारे लोक कोण होते ते आजही त्या संदर्भातली माहिती प्रकर्षाने पुढे आलेली नाही किंवा त्या संदर्भातलं कोडं हे अजूनही उलगडलेलं नाही. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये प्रामुख्याने खालील वैशिष्ट्य ही प्रकर्षाने दिसून येतात. मात्र हडप्पा संस्कृती ही इथल्याच लोकांनी, इथल्याच भूमीतील लोकांनी वसवली अशा प्रकारची मांडणी ही अनेक अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी केलेली आहे. तर सुव्यवस्थित नगररचना हा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या संस्कृतीचं आपल्याला दिसून येतं. पक्क्या विटांचं बांधकाम केलेली स्नानगृह, त्याचप्रमाणे स्वच्छतागृह, पाण्यासाठी खोदलेल्या विहिरी यासारख्या सोयींनी युक्त मोठी घरं, धान्याची कोठारं, सार्वजनिक स्वरूपाच्या मोठ्या इमारती, विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणजेच 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केलेले बांधकाम, ही पद्धत भूकंपप्रवण प्रदेशामध्ये विशेष उपयोगाची असते. तर अशा प्रकारचं बांधकाम हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. उत्तम निस्सारण व्यवस्था म्हणजे ड्रेनेज सिस्टीम, सार्वजनिक स्नानगृह, नगरांचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी व एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवाशी घरांसाठी उपयोग, ही वैशिष्ट्य आपल्याला या हडप्पा संस्कृतीमध्ये दिसून येतात. त्यानंतर दुसरं मध्यवर्ती शासन व्यवस्था हे सुद्धा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या हडप्पा संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं. पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादीचं नियंत्रण, प्रमाणीकरण करणारी प्रणाली या ठिकाणी अस्तित्वात होती. याचंही आपल्याला या ठिकाणी एक अंदाज येतो किंवा या ठिकाणी अशा प्रकारची मध्यवर्ती शासन व्यवस्था असल्याचं दिसतं. त्याचप्रमाणे विटांचा आकार हा 1:2, 2:4 या पद्धतीने 8च्या पटीत वाढत जाणारी वजने म्हणजे अष्टमान पद्धत, ठराविक घाटांची आणि सजावटीची मातीची भांडी, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती याचा देखील अंदाज आपल्याला या संस्कृतीमध्ये येतो. त्यानंतर इथली समाज व्यवस्था, अधिकारदर्शक सामाजिक उतरण, विशेषतः कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धा प्रणाली आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधीचे पुरावे या सर्व बाबी या संस्कृतीमध्ये आढळून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्था हे सुद्धा या संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. यामध्ये व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन
उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कासे या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागिरांच्या वस्ती या ठिकाणी आपल्याला आढळतात. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशाशी असणारा भरभराटीचा व्यापार आणि शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावरील नियंत्रण ही वैशिष्ट्य प्रामुख्याने आपल्याला या संस्कृतीमध्ये आढळून येतात. तर याच्यामध्ये पुढच्या भागात आपण विकसित लेखन कला या संदर्भात हडप्पा संस्कृतीतील काही नगरं यावर प्रामुख्याने प्रकाश टाकणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये आपण प्रामुख्याने हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये यामध्ये सुव्यवस्थित नगररचना, मध्यवर्ती शासन व्यवस्था, समाज व्यवस्था, त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्था या मुद्द्यांची चर्चा ही केलेली आहे. पुढच्या भागात पुढच्या तासाला आपण विकसित लेखनकला आणि हडप्पा संस्कृतीतील काही नगरे याचा विस्ताराने आपण विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. धन्यवाद.